नमस्कार शेतकरी मित्रांनो, 25 ऑगस्ट 2025 रोजी सुद्धा महाराष्ट्रामधील अधिकांश भाग ढगाळ आणि स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये दिसत आहे। परंतु काही भागांमध्ये अतिशय मुसळधार आणि अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस पडणार म्हणून IMDने चेतावणी दिली आहे। त्यानुसार सर्व जिल्ह्यांचा आपण हवामान अंदाज घेणार आहोत। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वप्रथम पालघर जिल्ह्यामध्ये दिवसभरात ठिकठिकाणी मध्यम ते अधूनमधून हेवी स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी तर अतिवृष्टी सुद्धा संभव आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण दिवस ढगाळ मध्यम ते ठिकठिकाणी जाडेस पाऊस, संध्याकाळी आणि रात्री काही वेळा तडाखेबाज वादळी पाऊस होण्याची शक्यता। मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी 25 ऑगस्टला मुंबईमध्ये मध्यम ते ठिकठिकाणी कधी जोरदार पाऊस, काही ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा लागू होऊ शकतो। म्हणजेच पावसाच्या काही घंट्यांमध्ये प्रमाण जास्त पडू शकते। मुंबईसाठी स्थानिक हवामान स्रोत आणि IMD दोन्हीने हे नमूद करतात। रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर मध्यम ते ठिकठिकाणी हेवी पाऊस आणि काही भागांमध्ये अतिवृष्टी, व्हेरी हेवी स्वरूपाची सुद्धा शंका आहे। स्थानिक ठिकाणी 20 ते 40 mm संभाव्य स्थानिक मॉडेल्सनुसार पावसाची तीव्रता बदलू शकते। रत्नागिरी जिल्ह्यात 25 ऑगस्टला सामान्यतः मध्यम ते जाडी म्हणजेच हेवी स्वरूपाचा पाऊस। IMD शहरस्तरीय डेटाबुलमध्ये 25 ऑगस्टसाठी जनरली क्लाउडी विथ हेवी रेन असा अंदाज दिसतो। स्थानिक ठिकाणी 20 ते 35 mm पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता। सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते ठिकठिकाणी जाडे पाऊस, काही भागांमध्ये 25 ते 50 mm पर्यंत नोंदी होऊ शकतात। स्थानिक छोट्या ठिकाणांवर फरक संभावतो। पुणे जिल्ह्यामध्ये शहर व सपाट भागात हलका ते मध्यम पाऊस, ढगाळ वातावरण। घाट भागात उदाहरणार्थ लोणावळा, मावळ, भोर, जुन्नर काही ठिकाणी जड पाऊस, हेवी रेनफॉल होण्याची शक्यता। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर शहरात हलका ते मध्यम पाऊस, ढगाळ वातावरण। घाट भागात काही ठिकाणी जाड पाऊस म्हणजेच हेवी रेनफॉल होऊ शकतो। सातारा जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात खास करून सपाट भागात हलका ते मध्यम पाऊस, लाईट टू मॉडरेटेड रेन। घाट भागात काही ठिकाणी हेवी रेनफॉल ॲट फ्यू प्लेसेस होऊ शकतो म्हणजेच क्वचित ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यात सपाट भागात हलका ते मध्यम पाऊस, शावर्स। घाट भाग आणि उंच भागावर जसे वगनर, मिराज आदी आसपासच्या तिरक्या भागात काही ठिकाणी हेवी पाऊस होण्याची शक्यता। सोलापूर जिल्हा तुलनेने कोरडा राहण्याची प्रवृत्ती असते। 25 ऑगस्टला हलके शॉवर्स, 1-2 ठिकाणी पावसाचे क्लाउड बर्ड अशी शक्यता जास्त आहे, पण सतत मोठ्या प्रमाणात पाऊस कमी अपेक्षित आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये सपाट भागात हलका ते मध्यम पाऊस, घाट रस्त्यांच्या जवळील भागात काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस। IMDच्या जिल्हास्तरीय PDF मध्ये स्थानिक अतिवृष्टी पावसाचे इशारे आढळतात। लातूर जिल्ह्यामध्ये वेदर वेन्यूनुसार 25 ऑगस्टला लातूरमध्ये पूर्णपणे ढगाळ ओव्हरकास्ट वातावरण राहण्याची अपेक्षा। मध्यरात्री किंवा संध्याकाळी हलक्या पावसाचे शॉवर्स, लाईट टू रेन शॉवर्स होऊ शकतो। नांदेड जिल्ह्यात NDTV वेदरनुसार अंतर्गत 25 ऑगस्टच्या अंदाजानुसार येथे सकाळी थोडी ढगाळता, पार्टली क्लाउडी, संध्याकाळी आणि रात्री वादळी ढगाळ वातावरण, तडाखेबरोबर पाऊस, थंडरस्टॉर्म व रेन ॲक्युमेंटेड बाय स्क्वेल होऊ शकतो। हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ राहून फक्त 1.8 mm पाऊस होण्याची शक्यता म्हणजेच हलका शॉवर्स होण्याची शक्यता। दिवसभर वातावरण ढगाळ, हलका पाऊस आणि कधी हलके वारे। बीड जिल्ह्यात दिवसभरात हलका ते मध्यम पाऊस, पासिंग शॉवर्स शक्यता, काही वेळा ठिकठिकाणी शॉवर्स, पावसाची अपेक्षा मात्र फार कमी। परभणी जिल्ह्यात ओव्हरकास्ट आयसोलेटेड थंडरस्टॉर्म पॉसिबल म्हणजेच काही ठिकाणी संध्याकाळी रात्री तडाखेबरोबर वादळी पाऊस येऊ शकतो। पावसाची अपेक्षा मात्र 0.3 ते 0.5 mm म्हणजेच फारच कमी स्वरूपाची वर्तवली आहे। जालना जिल्ह्यात सामान्यतः ढगाळ वातावरण, पासिंग शॉवर्स। 25 ऑगस्टला काही ठिकाणी हलके ते मध्यम पाऊस येण्याची शक्यता। पुढील दिवसांमध्ये म्हणजेच 26 ते 28 ऑगस्टला पावसाची तीव्रता वाढू शकते असे स्थानिक मॉडेल दाखवतात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सामान्यतः हलका ते मध्यम शॉवर्स, ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 1-2 पावसाचे भाग
1 or 2 स्पेल ऑफ रेन्स ऑफ थंडरस्टॉर्म सामान्यतः ढगाळ वातावरण उर्वरित भागात. नाशिक जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्टला ढगाळ लोकल शावर्स 1 or 2 स्पेल्स ऑफ रेन काही स्रोतांनुसार निम्म्या मध्यम हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता. धुळे जिल्ह्यामध्ये दिवसभर हलका ते मध्यम शॉवर्स पासिंग शॉवर्स काही भागात संध्याकाळी रात्री थंडर शॉवर होऊ शकतो. पावसाची अनुमानता स्थानिक ठिकाणी 1 ते 3 mm म्हणजेच हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस किंवा थंडर शॉवरची स्पष्ट शक्यता. विशेषतः 25 तारखेला संध्याकाळी रात्री IMDने शहर पेजवरील 7 डेज फॉरकास्ट 25 ऑगस्टची नोंद. पावसाची मात्रता स्थानिक मॉडेल्सनुसार काही जागांवर 2 ते 10 mm पर्यंत आयसोलेटेड हेवियर स्पेल्स पर्यंत म्हणजेच काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित. जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ ते मध्यम ढगाळ पासिंग शॉवर्स लोकलाइज्ड मॉडरेटेड रेन काही भागात मध्यम जाड शॉवर्स येऊ शकतात. पावसाची अनुमानता 5 ते 12 mm म्हणजेच काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 25 ऑगस्टला सामान्यतः ढगाळ आणि हलका पाऊस काही ठिकाणी रात्री शॉवर्स येऊ शकतात. पावसाची तीव्रता सहसा हलका काही ठिकाणी स्थानिकपणे मध्यम शॉवर संभव. अकोला जिल्ह्यामध्ये मुख्य अंदाज 25 ऑगस्टला ढगाळ हलका पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड थंडरस्टॉर्म येण्याची शक्यता. IMDच्या ब्लॉक जिल्हा फॉरकास्टमध्ये अकोला भागासाठी थंडरस्टॉर्मचा इशारा स्पष्ट आहे. पावसाची तीव्रता हलकी ते स्थानिक ठिकाणी मध्यम काही ठिकाणी आयसोलेटेड हेवियर स्पेल्स होऊ शकतात. अमरावती जिल्ह्यात 25 ऑगस्टला ढगाळ वातावरण हलका पाऊस पॉसिबिलिटी ऑफ रेन थंडरस्टॉर्म. IMD शहर पेज व जिल्हा बुलेटिन यानुसार पावसाची तीव्रता हलका ते मध्यम. वाशिम जिल्ह्यामध्ये दिवसभर हलका ते मध्यम शॉवर्स काही ठिकाणी थंडर शॉवरची शक्यता. पावसाच्या अंदाजित प्रमाण स्थानिक मॉडेल्सनुसार 1 ते 5 mm स्थानिक फरक असू शकतो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये ढगाळ ते आकाश गडद 25 ऑगस्टला मॉडरेटेड पॅची रेन आणि आयसोलेटेड थंडरस्टॉर्म येऊ शकतात. स्थानिक ग्रीन अलर्ट ऑब्झर्वेशन मधून सुद्धा पावसाचे संकेत दिसतात. पाऊस हा साधारण 3 ते 6 mm काही ठिकाणी यापेक्षाही जास्त असू शकतो म्हणजेच हलक्या स्वरूपाचा. वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळ पासिंग शॉवर्स लोकलाइज्ड मॉडरेटेड रेन काही ठिकाणी थंडर शॉवर येण्याची शक्यता. ग्रीन अलर्ट्स व वेदर पेजनुसार 25 ऑगस्टला पावसाची शक्यता स्पष्ट आहे. या ठिकाणी 2 ते 6 mm ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. नागपूर जिल्ह्यामध्ये दिवसभर वातावरण ढगाळ राहील हलका पाऊस संभव. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसभर ढगाळ वातावरण याच मधून हलका पाऊस संभव. भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका पाऊस शॉवर्स अपेक्षित आहेत. स्थानिक मॉडेल्सनुसार 25 ऑगस्टला 3 मिमी पाऊस होऊ शकतो. पवनी भोवताल या भागात. गडचिरोली जिल्ह्यात सर्वसाधारणपणे ढगाळ आकाश थंडर्स लाइटनिंग डेव्हलपमेंटची शक्यता फार कमी. पावसाची तीव्रता हलका ते मध्यम पाऊस. स्थानिक मॉडेल्सनुसार काही क्षणात तीव्र शॉवर्स होऊ शकतात. गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता स्थानिक मॉडेल्सनुसार 25 ऑगस्टच्या आसपास मध्यम पावसाचे काही तुकडे अपेक्षित. काही भागात जास्त पावसाचे स्थानिक स्पेल्स काही ठिकाणी जोरदार स्पेल्स. इतर भागांप्रमाणेच विदर्भातही 25-26 ऑगस्ट पासून पर्जन्य क्रियाशीलता वाढण्याच्या संकेतांचे इशारे जारी आहेत.